आयुर्वेदामध्ये अति जलपान म्हणजे अति प्रमाणात पाणी पिण्यास मनाई केली गेली असली तरी याचा अर्थ असा बिलकुल नाही की पाणीच पिऊ नये. पाणी न मिळाल्यास शरीरात गंभीर बदल होतात. तोंड कोरडं पडू शकतं, याला आपण आस्यशोष म्हणतो. अंग शिथिल पडतात आणि शेवटी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच पाण्याविना ना निरोगी राहता येतं ना रोगी. प्रत्येक स्थितीत पाणी हेच जीवनाचं अधिष्ठान आहे. बऱ्याच लोकांना तहान लागली तरी ते पाणी अडवण्याचा प्रयत्न करतात किंवा पाणीच पित नाहीत. आयुर्वेदामध्ये असे 13 प्रकारचे वेग सांगितले आहेत ज्यांचं चुकूनही धारण करू नये असं आचार्यांनी सांगितलंय. तसं केल्यास शरीरात रोग उत्पन्न होऊ शकतात. त्यातीलच एक वेग म्हणजे तहान. बऱ्याच वेळा लोक पाणी पिणं टाळतात. पण का बरं? खरं सांगायचं याचं कारण ज्ञानाचा अभाव असं बिलकुल नाही बरं का, तर ते असतं परिस्थितीची आणि व्यवहाराचं. बऱ्याच वेळा आपण जॉबवरती किंवा ऑफिसमध्ये किंवा बाहेर कामानिमित्त प्रवासामध्ये असतो. त्यावेळेस तहान लागेल, मग आपण मुद्दामून पाणी पित नाही. का माहितीये? कारण पाणी प्यालं की लघवीला जावं लागू शकतं, टॉयलेटला जावं लागू शकतं आणि मग समोर येते ही खरी अडचण. बऱ्याच ठिकाणी शौचालये स्वच्छ नसतात. कधी सुविधांचा अभाव असतो, कधी ती ऑफिस पासून खूप लांब असतात आणि विशेषतः महिलांना असुरक्षितता किंवा लाज यामुळे पाणी पिणं हे टाळलं जातं. ही एक सामाजिक आणि आरोग्य विषयक समस्या आहे जी आपण क्वचित बोलतो पण दररोज अनुभवतो. थोडक्यात सांगायचं तर लज्जा, असुविधा आणि अस्वच्छता ही 3 प्रमुख कारणं आहेत ज्यामुळे अनेक जण तहान असूनही पाणी पिणं टाळतात. पण लक्षात ठेवा, असं वारंवार केल्यानं शरीरावरती परिणाम होतो आणि पुढे आजार उद्भवतात. पाणी पिणं टाळलं म्हणजे शरीराच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं असं होतं आणि आपण तहान दाबू शकतो पण त्याचे परिणाम दाबता येत नाही. म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असली पाणी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पिलंच गेलं पाहिजे.